नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 14 पंचायत समित्यांच्या आरक्षणाचे चित्र आता स्पष्ट झाले। गेल्या मंगळवारी सभापती पदाचे व गेल्या सोमवारी सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले। त्यानंतर कोणत्या गटातून त्या पंचायत समितीचा सभापती होईल हे जवळपास निश्चित झाले। या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांच्या स्वप्नाचे इमले कोसळले, तर काहींना अचानक लॉटरी लागली। अनेकांना आता आपण बाजूला राहून आपल्या घरातील महिलांना पुढे करावे लागणार आहे। नेमकं काय झालंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने डेडलाईन दिल्यानंतर या निवडणुकांची तयारी युद्ध पातळीवर सुरू झाली। गेल्या मंगळवारी नगर जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण काढण्यात आले। 1996 ते 2019 दरम्यानचे आरक्षण विचारात घेता चक्रानुक्रमे हे आरक्षण काढण्यात आले। सभापतीच्या आरक्षणानंतर नगर, कोपरगाव, राहाता, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा येथे महिला सभापती होणार हे निश्चित झाले। अनुसूचित जमातीची संख्या 50% जास्त असल्याने अकोल्याचे सभापतीपद हे अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी राखीव आहे। अकोले सुरुवातीलाच राखीव ठेवून उर्वरित 13 सभापती पदाचे उतरत्या क्रमाने व लोकसंख्येच्या चक्रीय पद्धतीने हे आरक्षण काढण्यात आले। सभापती पदाचे आरक्षण कसे राहिले ते आपण एकदा पाहू। अकोल्यात अनुसूचित जमाती, संगमनेरमध्ये अनुसूचित जाती, कोपरगावमध्ये अनुसूचित जमाती महिला, कर्जतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, श्रीरामपूर सर्वसाधारण, नेवासा नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेवगावमध्ये सर्वसाधारण, पाथर्डीमध्ये अनुसूचित जाती महिला, राहुरीत सर्वसाधारण, अहिल्यानगरमध्ये सर्वसाधारण महिला, जामखेडमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, श्रीगोंद्यात सर्वसाधारण महिला, तर पारनेरमध्ये सर्वसाधारण महिला असे 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण राहिले। आता सोमवारी पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण जाहीर झाले, म्हणजेच कोणत्या गणातून त्या पंचायत समितीचा सभापती होईल हे चित्र स्पष्ट झाले आहे। आता त्यात काय काय गंमत झाली ते आपण पाहू। श्रीरामपूरचे सभापती पद हे सर्वसाधारणसाठी खुले राहिले। गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर तेथे निमगाव, वखेरी, निपाणी, बेलापूर या गावातूनच सभापती ठरणार हे निश्चित झाले। टाकळीभान गट गणात आता महिला राज येणार आहे। बेलापुरात खुल्या प्रवर्गातील महिलांमध्ये लढत रंगणार आहे, तर दुसरीकडे आरक्षणामुळे उंदीरगाव, पढेगावातील अनेकांची स्वप्ने भंगली आहेत। दत्तनगर गट व गण आरक्षित झाल्याने अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे। राहुरीचे सभापती पदही सर्वसाधारणसाठी खुले राहिले। गणांची सोडत झाल्यानंतर वांबोरी, उंबरे व मानोरीतून राहुरीचा नवा सभापती होईल हे स्पष्ट झाले। या तिन्ही गणात चांगलीच रस्सीखेच रंगणार आहे। नेवाशाचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे, परंतु गणाच्या आरक्षण सोडतीत खुल्या प्रवर्गाचा बोलबाला राहिला। तब्बल 8 ठिकाणी सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे। कुकाणा, सलाबतपूर, देडगाव या गणातून नेवाशाचा नवा सभापती ठरणार आहे। आमदार विठ्ठल लंघे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्यांची मुलगी डॉक्टर तेजश्री लंघे यांना यंदा सभापती पदाची संधी असणार आहे। संगमनेरचे सभापती पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहिले। गणांच्या सोडतीनंतर वडगाव, पाण, घुलेवाडीतून संगमनेरचा सभापती होणार हे निश्चित झाले। त्यामुळे या दोन्ही गणात चांगलीच लढत रंगणार आहे। दुसरीकडे आश्वी, जोरवेत, विखे, थोरात गटात चांगलीच रस्सीखेच आहे। या दोन्ही गणात महिलांमध्ये लढत रंगणार आहे। तळेगाव, राजापुरात खुल्या प्रवर्गात चुरस वाढली आहे। कोपरगावचे सभापती पद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे। या तालुक्यात परजणे विरुद्ध कोल्हे अशी लढत अनेक गटात रंगणार आहे। त्यातल्या त्यात संवत्सर गटात सर्वात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे। पोहेगावातून नितीन अवतांडेंपुढे पेच निर्माण झाला आहे। राहाताचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे। येथे जुन्या आणि अनुभवी नेत्यांना आता कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरावे लागणार आहे। सावळी विहीर बुद्रुक अनुसूचित जमाती महिला, साकुरी अनुसूचित जाती महिला, कोल्हार बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि पुंतांबा व दाड बुद्रुक सर्वसाधारण महिला या 5 जागांमुळे विद्यमान पुरुष उमेदवारांची संधी हुकली आहे। साकुरीतील गट व गणात महिला राज येणार आहे। श्रीगोंदा तालुक्यातही अनेक नेते असल्याने तेथेही चांगलीच चुरस रंगणार आहे। श्रीगोंद्याचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिले आहे। तेथे काष्टी, बेलवंडीत जोरदार लढत होणार आहे। पाचपुते, नागवडे, जगताप या नेत्यांमध्ये चांगलीच लढत रंगणार आहे। मित्रांनो, तुमच्या तालुक्यात कोण सभापती होईल? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।